5 ऑगस्ट म्हटलं म्हणजे माझा बर्थडे आणि हा व्लॉग आहे 5 ऑगस्ट 2024 नवीन विशेष काही नाही. रोजच्या सारखं सकाळी 8 वाजता मी आलो रील टाकायसाठी गच्चीवर. कारण की आमच्या गावात नेटवर्कचा लय प्रॉब्लेम, त्याच्यासाठी रील टाकणं असो की युट्यूब व्हिडिओ अपलोड करणं असो येणं पडते वर. सगळं काही ठीक होतं. तेवढ्यात मला लक्ष केलं माझ्या दलिंदर मित्राच्या एका मेसेजवर. त्याला माहित होतं की आज माझा बर्थडे आहे, तरी तो म्हणते की बर्थडे आहे काय रे तुझ्या. त्याला योग्य असा रिप्लाय करून मी आपल्या इंस्टावर एक रील अपलोड केली. तेवढी रील अपलोड करून फ्लाईट मोड लावून द्या. कारण की बर्थडेच्या दिवशी सगळेजण आपलं असल्याचे ढोंग करतात. वर्षभर ना कोणाचा कॉल येत ना मेसेज. मा म्हणणं असं आहे की एका दिवसासाठीच कशाला मावर उपकार करतात. चांगलं चकून पडेल होतं. तसं तर मला वावरात बी जाणं होतं, वावरात बी कामा राहिलं. पण विषय असा आहे की आजचा श्रावण महिन्याचा पहिला सोमवार. नांदुऱ्यात आज बजरंग दलची कावड आहे, त्यासाठी मला नांदुरा जाणं होतं. आपली स्प्लेंडर घरात लावेल होती, तिले बाहेर काढलं आणि मी चाललो आता नांदुऱ्याच्या कावड म्हणून. ह्याच्या पुढे गाड्या दिसत आहे, हे पोरं तिकडे चालले. कावड मध्ये पुऱ्या नांदुऱ्या तालुक्यातले पोरं येणार होते. त्यात आपले फॉलोअर्स तर एवढे बेकार आहे की आपली स्प्लेंडर दिसली म्हणजे तिची चाबी काढून घेतात. आज तसं काही झालं नाही पाहिजे म्हणून सगळीत पहिले येताबरोबर मी आलो गौरव पाटीलच्या घरी. आपली स्प्लेंडर दिली त्याच्या दारी लावून. गौरवले म्हटलं तू गाडी घे. मग त्याच्या गाडीवर बसून चौकात आलो. पण चौकात काही असून पाहिजे अशी गर्दी होईल नव्हती. पण भुसालचा बँड होता मग काय पाहायला पडते. गौरवले म्हटलं चला आपण लोक मंदिरातून येऊ. श्रावण सोमवार होता तर पहिले मंदिरात येऊन महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बोलत चालत आलो आम्ही अजून चौकात. सगळे खेड्यापाड्याचे पोरं जमा होऊन राहिले. पायता पायता गर्दी वाढतच होती. खेड्यापाड्याचे पोरं तर नांदुऱ्यात आलेच होते, पण मोताळ्यातले बजरंग दलचे पोरं बी नांदुऱ्याच्या कावडमध्ये सहभागी झाले. मध्ये आपले अमोल भाऊ अंधारे येल होते, त्याची भेट घेतली. आपले जेवढे फॉलोअर्स येल होते त्याच्यासोबत मी फोटो काढले. तसं तर मी कोणालाच नाही म्हटलं, सगळे सोबत फोटो काढले. शेवटी मला व्हिडिओ बी काढणं होता, त्यासाठी मला बँडच्या गाडीवर जाऊन बसणं पडलं.
मी ना एवढे व्हिडिओ काढले की आपला आयफोन शेवटी स्विच ऑफ पड्यावर आलता आणि हे सगळे व्हिडिओ मला घरी जाऊन एडिट बी करणार होते. सगळे टाटा करून आम्ही चाललो आता घरी. एवढ्या गोष्टीवर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाकजा.